आली आली भाग्यलक्ष्मी। तर कोणाचे फोन्स लागत नव्हते, कोणाची मदत मिळत नव्हती तिकडे। मग कोणाबरोबर तरी निरोप पाठवायचा। एक कुत्रा नव्हता रस्त्यात, तुम्हाला बोलायला काय? तू इथे कशी? म्हणजे मला म्हणायचं होतं की ती इतक्या लवकर इथे कशी आली? थोबाड काळा करून आलायस ना, जा धुवून घे, चल। थोबाड काय झालं? थोबाड धर्मा इथे येऊन गेला, बरेच तमाशे करून गेलाय, ती म्हातारी सांगत होती मला। मलाही समजले, त्या बाप्पाजीच डाव असणार हा। तुझ्या बाबाने चिडावं आणि लग्नात काहीतरी गोंधळ व्हावा म्हणून हे कारस्थान रचलं गेले। धनाजीरावांचं मुलग ते सूर्यासाहेब त्यांच्या लग्नाला आलं वय? हो हो, अहो मग निघा ना, अहो मुहूर्ताची वेळ टळत आली, निघा निघा बिगी बिगी निघा। काय चाललंय? मी वंदना देव, सरिताची आई। नमस्कार। आई अहो ऐकून घ्या माझं। लाज नाही वाटत तुम्हाला? कोणी बोलवलं तुम्हाला इकडे? आमंत्रण दिलं होतं? तुमची हिंमत झालीच कशी इथे येण्याची? अहो असं काय बोलताय? माझी मुलगी आहे ती। तुमचा तो नवरा इथे येऊन माझ्यात बोलून गेला होता की माझी मुलगी माझ्यासाठी मेली? प्लीज प्लीज असलं काहीतरी बोलू नका। मी बोलत नाहीये, तुमचा तो माजोरडा नवराच बोलून गेला होता। आणि काही कडनं तोंड काळं करा। आई एकच प्रार्थना करते, माझ्या मुलीला सांभाळ। इथे काय तमाशा चाललाय का? चला सगळ्या विधी लवकर आटपून घ्या। आमचे हात बांधलेले असतात, कायद्यानं काही गोष्टी कराव्या लागतात। चल चल आज चल। हात कुठे? माझ्या घरी जेवायला बोलावलं ना मी तुला। अरे लॉकअप मध्ये चल, सध्या ते मोकळच आहे, तुला टाकतो आतमध्ये जरा भरल्यासारखं। अरे तुझ्यासारख्या चांगल्या पोराला टाकायला मला काय आवड आहे का? पण तुझ्या बापाने सांगितलंय मला तुला आतमध्ये ठेवायला। लग्नाचा कार्यक्रम होईपर्यंत तुला सोडू नको असं सांगितलं। ओम ईशः चतुर्धमपदी भव। कुठे वंदना कुठे? आई ना, अहो त्या आत्ताच बाजारात गेले। आत्ताच कुठे आई? आजी तर सकाळीच कुठेतरी गेली आहे। आय एम सॉरी बाबा, मला तुमच्याशी खोटं बोलावं लागलं। का खोटं बोललीस तू? आईंसाठी। त्याच मला म्हणाले होते की कोणाला काही सांगू नकोस। काय कोणाला सांगू नको असं म्हणाले होते? की त्या कुठे गेल्यात हे। कुठे गेले? कुठे बाबा, आई आई सरिताच्या लग्नासाठी धनाजीरावांच्या गावाला गेलेत। जातो बाबा खरं तर मला सगळं कळलंय, आज जातो।